बघूया 100% बातम्या। पहाटेच्या शपथविधीच्या वेळी शरद पवारांनी ऐनवेळी भूमिका बदलल्याचा गौप्यस्फोट राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केला। त्यावेळी सरकार स्थापनेला पवारांचा पूर्ण पाठिंबा होता। मी आणि अजित पवारांनी उगाच शपथ घेतली नव्हती, तर आमच्यावर तशा जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या होत्या, असंही फडणवीसांनी म्हटलंय। 2019ला देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांच्या झालेल्या पहाटेच्या शपथविधीला आता जवळपास 3.5 वर्ष उलटून गेले, पण त्यावरून सुरू असलेलं राजकारण काही थांबायचं नाव घेत नाहीये। एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीसांनी या संदर्भात एक गौप्यस्फोट केलाय। आमची शरद पवारांबरोबर बैठक पार पडली होती। त्या बैठकीत महाराष्ट्रात भाजप राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला। तसंच सरकार कसं असेल त्याचा आराखडा तयार करण्यात आला। अजित पवार आणि मी त्या सरकारचं नेतृत्व करणार होतो। सर्व अधिकार आम्हाला दिले होते, त्याप्रमाणे आम्ही सगळी तयारी केली। पण शेवटच्या क्षणी शरद पवारांनी त्यातून माघार घेतली, रणनीती आखली आणि आमची दिशाभूल करत निघून गेले। त्यांनी आमच्याबरोबर डबल गेम केला, पण पाठीत खंजीर खुपसण्याचं काम उद्धव ठाकरेंनी केलं। पहाटेच्या शपथविधीवरून देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या गौप्यस्फोटाला पवारांनी जोरदार उत्तर दिलंय। भाजप सत्तेसाठी किती अस्वस्थ आहे, त्यावेळच्या घडामोडींना समोर आल्याचा वार शरद पवारांनी केला। पहाटेच्या शपथविधीबाबत फडणवीसांनी केलेल्या गौप्यस्फोटाबद्दल पवार नेमकं काय बोलतात, याकडे सगळ्यांची उत्सुकता होती। त्यावर 2 दिवसांनी मी निर्णय बदलला, तर त्यांनी पहाटे शपथ का घेतली असा सवाल पवारांनी केलाय। भाजप सत्तेसाठी किती अस्वस्थ असतो हे यातून समोर आल्याचंही पवारांनी म्हटलंय। 2 दिवसांनी मी धोरण बदललं, तर त्याच्यानंतरच्या 2 दिवसांनी त्यांनी शपथ घ्यायचं काय कारण होतं? आपण टाकलेल्या गुगलीवर फडणवीसांनी विकेट टाकली असा टोलाही पवारांनी लगावलाय। विकेट दिली, विकेट दिली ते करायचं काय? ती विकेट घेतलीच पाहिजे। अजून उरलेला सत्ते मी बाहेर काढीन एवढंच आहे की त्यांच्या गुगलीमुळे मी बोल्ड व्हायच्या ऐवजी त्यांचे पुतणे अजित पवारच बोल्ड झाले। राज्याच्या गृहमंत्र्यांनी बाकीची वक्तव्य करण्याऐवजी राज्यातल्या मुली आणि महिलांच्या संरक्षणासाठी उपाय केले पाहिजेत असा सल्ला शरद पवारांनी फडणवीसांना दिलाय। पहाटेच्या शपथविधीबाबत देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या गौप्यस्फोटानंतर राज्याचं राजकारण ढवळून निघालंय। त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे गटानं भाजपवर जोरदार हल्लाबोल केलाय, तर भाजपकडून फडणवीसांच्या वक्तव्याचं समर्थन केलं गेलंय। पहाटेच्या शपथविधीबाबत शरद पवारांनी आमच्यासोबत डबल गेम केल्याचा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीसांनी केला। भाजप नेत्यांनी फडणवीसांच्या या गौप्यस्फोटाला दुजोरा देत शरद पवारांनी पालकमंत्री आणि जिल्हे वाटप करण्याचं ठरवल्याचा दावा सुधीर मुनगंटीवारांनी केला। जिल्हे पालकमंत्री वाटप सुद्धा केलं होतं आणि अचानकपणे वन फाईन मॉर्निंग ते म्हणाले आम्ही काँग्रेससोबत जातोय। फडणवीसांच्या या गौप्यस्फोटावर राष्ट्रवादीनं पलटवार केलाय, तर संजय राऊतांनी यावर तिरकस शैलीत टोला हाणलाय। त्यात तेवढं नवीन काय आहे? काय केलंय पवार साहेबांनी? आमच्याशी बोलत होते आणि मग बघा तुम्ही प्रयोग केला, तुमचा प्रयोग फसला। पहाटेच्या शपथविधीबाबत अजित पवार आजही मौन बाळगून आहेत। आजही राज्याच्या जनतेत पहाटेच्या शपथविधीबद्दलचा संभ्रम कायम आहे, पण आता फडणवीसांच्या या गौप्यस्फोटानं पहाटेचा शपथविधी पुन्हा चर्चेत आलाय। विधानसभेच्या निवडणुकांना 1 वर्षापेक्षा जास्त अवधी शिल्लक आहे, मात्र पुढील मुख्यमंत्री पदाची चर्चा आतापासून सुरू झाली आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याविषयी थेट भाष्य केले। निवडणुका आणि मुख्यमंत्री पदाविषयी सध्या जोरदार चर्चा सुरू आहे। त्यातच राज्याचा पुढचा मुख्यमंत्री ठरवण्याविषयी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठं वक्तव्य केलंय। राज्याचा पुढचा मुख्यमंत्री ठरवण्याचा निर्णय पक्षातील वरिष्ठ घेतील असं वक्तव्य देवेंद्र फडणवीसांनी एका मुलाखतीत केलं। कोणत्याही पक्षाला आणि कार्यकर्त्याला हेच वाटत असतं, आमचा नेता मुख्यमंत्री व्हावा, पण 2024ची निवडणूक एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतानाच आम्ही लढवू। जो मुख्यमंत्री असतो तो सरकारचा नेता असतो, त्याच्याच नेतृत्वात निवडणुका लढवल्या जातात, असंही फडणवीसांनी मुलाखतीत म्हटलंय। जीला पूर्णपणे देवेंद्रजीचा पाठिंबा आहे, भारतीय जनता पार्टीचा पाठिंबा आहे आणि केंद्रीय नेतृत्वाचा पाठिंबा आहे, कुठेही शंका नाही। शेवटी असं सुद्धा असू शकतं, जशी काही ॲडजस्टमेंट असते की काही काळ तुम्ही राहा, काही काळ आम्ही राहू, तर त्याला आम्ही कधी असे हे नाही आहोत, रिजिड नाही। निवडणुकीपूर्वी सत्ताधारी आणि विरोधकांकडून विजयाचे दावे केले जात आहेत, मात्र मुख्यमंत्री कोण होणार याबाबत सत्ताधारी आणि विरोधक थेट बोलत नाहीयेत। त्यामुळे मुख्यमंत्री पदाचा सस्पेन्स आता पुढच्या वर्षी संपणार आहे।
राष्ट्रात मोदी आणि महाराष्ट्रात शिंदे या जाहिरातीवरून 2 आठवड्यांआधी भाजप आणि शिवसेनेत जुंपल्याचं पाहायला मिळालं. ही जाहिरातबाजी चूक असल्याची कबुली मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. त्यानंतर आता पुन्हा एकदा जाहिरातबाजीवरून महाराष्ट्राच्या राजकारणात गरमागरम चर्चा सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय. 13 जून रोजी राज्यातल्या अनेक वृत्तपत्रात राष्ट्रात मोदी आणि महाराष्ट्रात शिंदे या आशयाखाली एक सर्वे जाहिरातीतून छापण्यात आला. अपेक्षेप्रमाणे या जाहिरातीवरून भाजपकडून तिखट प्रतिक्रिया उमटल्यानं आणि 2 दिवसानंतर हा वाद शमला सुद्धा. पण आता या प्रकरणात देवेंद्र फडणवीसांनी नवी माहिती दिली आहे. आमच्यात कोणतीही वाद नाही, जाहिरात चुकीची गेली हे स्वतः मुख्यमंत्र्यांनी मान्य केलं. मी नेहमी त्यांचा आदर करतो आणि ते सुद्धा मी उपमुख्यमंत्री आहे हे मला जाणवू देत नाही. आम्ही दोघांनी आमच्या मर्यादा पाळल्यात. पक्षांमध्ये काही कमी डोक्याची लोक असतात, मात्र अशा लोकांमुळे सरकार पडेल असं कुणाला विरोधी पक्षांना वाटत असेल तर ते चुकीचं आहे असं फडणवीस म्हणाले. गोष्ट अशी आहे की मुळातच ही जाहिरात ही मुख्यमंत्र्यांना दाखवून करण्यात आलेली नव्हती. जाहिरातीवरून झालेले मतभेद शिंदे आणि फडणवीसांमध्ये असलेल्या संवादामुळे हा वाद निवडल्याचं स्पष्ट झालं. त्यामुळे किमान भविष्यात दोन्ही पक्षात मतभेद होणार नाहीत याची काळजी दोन्ही पक्षांनी घेणं गरजेचं आहे. शिवसेनेवरून शिंदे आणि ठाकरेंमध्ये वर्ष उलटल्यानंतर सुद्धा संघर्ष सुरू आहे. पण आता या संघर्षानंतर शिंदेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते दीपक केसरकरांना ठाकरेंच्या शिवसेनेच्या फुटीचं दुःख वाटू लागलंय. दुसरीकडे ठाकरे गटात मात्र अजूनही बंडखोर 16 आमदारांविषयीचा राग खतखतोय. त्यामुळे शिवसेनेवरून अजूनही शिंदे ठाकरेंमध्ये रस्सीखेच सुरू असल्याचं चित्र आहे. शिवसेना पक्षात फूट पडून आता 1 वर्ष उलटलंय. त्यानंतर सत्ता संघर्षाचा कोर्टात फैसलाही झाला. आता शिंदेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते आणि राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकरांना ठाकरेंच्या पक्षाच्या फरफटीचं दुःख वाटू लागलंय. फुटला आणि मूळ पक्ष बाजूला गेला आणि एवढी वर्ष त्या पक्षाचं नेतृत्व करणारी लोक बाजूला राहिली. आम्हाला सुद्धा दुःख होतं याचं. केसरकर शिवसेना फुटीवर दुःख व्यक्त करत असले तरी ठाकरेंच्या शिवसेनेचा राग मात्र कायम असल्याचं दिसतंय. कारण माजी खासदार चंद्रकांत खैरेंनी आषाढी एकादशीला विठ्ठलाकडे 16 आमदार गायब करण्याचं साकडं घातलं, ज्यावर शिवसेना प्रवक्ते संजय शिरसाट यांनी खैरेंना चिमटा काढला. त्यांचं सगळं कायमचं नायनाट होऊ दे, 16 लोक पूर्णपणे गायब होऊ दे, एकदम जाऊ दे तिकडे. खैरे साहेब वयामानानुसार त्यांनी केलेलं आहे, परंतु विठ्ठलाचं दर्शन घेतलं त्याला निश्चित सुबुद्धी देईल. खरं तर दीपक केसरकरांचं दुःख व्यक्त करण्याला आता तसा काही अर्थ नाहीये. त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेनंही केसरकरांच्या आत्मक्लेशाकडे दुर्लक्ष केल्याचं दिसतंय. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आपल्या ग्रामीण भाषेतल्या लहेजामुळे आणि बिनधास्त बोलण्याबद्दल प्रसिद्ध आहेत. रावसाहेब दानवे यांनी आपल्या उमेदवारीबाबत केलेल्या वक्तव्यानं दानवे पुन्हा एकदा चर्चेत आले. धाराशिवचे सध्याचे खासदार ओमराजे सध्या ठाकरे गटासोबत आहेत. या पार्श्वभूमीवर धाराशिवमध्ये शिवसेना भाजप युतीचा उमेदवार कोण असा प्रश्न पत्रकारांकडून रावसाहेब दानवेंना विचारण्यात आला. त्यावर दानवेंनी दिलेल्या उत्तराची चर्चा आहे. मला माझ्याच उमेदवारीबाबत काही माहिती नसल्याचं दानवेंनी म्हणत लोकसभा उमेदवारीवरून आपणच निश्चिंत नसल्याचं सूचित केलंय. भाजपमध्ये लोकसभेच्या उमेदवारीबाबत कोणीच आपली उमेदवारी फिक्स सांगू शकत नाही असंही दानवेंनी स्पष्ट केलंय. आता ठरवून टाकू माझंच मला माहिती मला भेटलं कसं ठरवू. रावसाहेब दानवे हे 5 वेळा जालना मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेलेत. मात्र असं असलं तरी त्यांना यापुढेही उमेदवारी मिळेल याची शाश्वती नाही हे त्यांनी अधोरेखित केलंय. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांवरच हा निर्णय अवलंबून असल्याचं दानवेंना सुचवायचंय. क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये टीम मनसे पुन्हा मैदानात उतरली आहे. 15 ऑक्टोबरला अहमदाबादमध्ये भारत आणि पाकिस्तानच्या टीम आमने सामने उभ्या ठाकणार आहेत. तर मनसेच्या टीमनं आतापासून बॅटिंग करायला सुरुवात केली. भारत आणि पाकिस्तानची मॅच जगातल्या कोणत्याही मैदानात झाली तरी तिच्याकडे सगळ्या जगाचं लक्ष असतं. यंदा दोन्ही पारंपरिक प्रतिस्पर्धी अहमदाबादमध्ये भिडणार आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव पाकिस्ताननं मुंबईत खेळणं टाळलं, मात्र मनसेनं विरोधाची भूमिका कायम ठेवली आहे. याबाबत मनसेनं शिवसेना भाजपवर प्रश्नांचे बाउन्सर्स टाकलेत. भारत पाकिस्तान मॅच चालू असताना ते त्यांचे झेंडे फडकवणार, या सगळ्या गोष्टी देश म्हणून आपण सहन करणार आहोत का? आपल्याला त्या सहन होणार आहेत का? क्रिकेटमध्ये पॉलिटिकल काही हस्तक्षेप असावा असं मला वाटत नाही. मी तरी कधी बघितलं नाही. मनसेने क्रिकेट मॅच आधी चांगलं राजकीय टायमिंग साधलंय. मनसेच्या बाउन्सरमुळे सत्ताधाऱ्यांना डिफेंडिव्ह पवित्रा घ्यावा लागलाय हे नक्की. पंढरपुरात आषाढी एकादशीच्या निमित्तानं वारकऱ्यांची मांदियाळी पाहायला मिळाली.
विठ्ठल नामाच्या जयघोषानं अवघं पंढरपूर दुमदुमून गेलं. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजा पार पडली. राज्यातील बळीराजा सुखी समाधानी राहू दे असं साकडं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घातलं. आषाढी एकादशीच्या बद्दल पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजा पार पडली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सलग दुसऱ्यांदा आषाढी महापूजेचा मान मिळाला. अहमदनगरच्या भाऊसाहेब काळे आणि मंगल भाऊसाहेब काळे या दाम्पत्याला मानाच्या वारकऱ्याचा मान मिळाला. शासकीय महापूजा सुरू असताना दर्शन रांग 1 मिनिटही थांबली नव्हती. यंदा पाऊस चांगला पडावा आणि राज्यातला बळीराजा सुखी समाधानी व्हावा अशी प्रार्थना मुख्यमंत्र्यांनी पांडुरंगाच्या चरणी केली आहे. शेतकऱ्याला कष्टकऱ्याला चांगले दिवस येऊ दे. बळीराजावरची सगळी संकट अरिष्ट दूर होऊ दे. चांगला पाऊस पडू दे. तुम्ही मानाची वाढ केली म्हणजे तुमची आता महापूजेचा नंबर लागेल म्हणजे असा आनंद झाला की भव्य आनंद झाला जीवनात. आषाढी एकादशीसाठी लाखो वारकरी पंढरपुरात दाखल झाले. टाळ मृदुंगाच्या तालावर ठेका धरत हरिनामाच्या गजरात संपूर्ण वारकरी भक्तीत तल्लीन झाले. चंद्रभागेच्या तीरावर वारकऱ्यांनी स्नानासाठी गर्दी केली होती. विठू नामाच्या गजरानं संपूर्ण पंढरी नगरी दुमदुमून निघाली. आषाढी एकादशीचा उत्साह संपूर्ण राज्यात दिसून आला. राज्यभरातील विठ्ठल मंदिरासह इतर मंदिरांमध्ये भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली. सर्वत्र विठ्ठल नामाचा गजर ऐकायला येत होता. आषाढी एकादशीच्या निमित्तानं मुंबईतील प्रति पंढरपूर म्हणून ओळख असलेल्या वडाळ्यातल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पहाटेपासून भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. विठुरायाच्या दर्शनासाठी लांबच लांब रांगा या ठिकाणी लागल्या. पुण्यातील क्षेत्र विठ्ठलवाडी विठ्ठल मंदिरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. विठू नामाच्या जयघोषानं इथला परिसर दुमदुमून गेला. या मंदिरात कलाकारांकडून विठुरायाची रांगोळी साकारण्यात आली. नागपूर जिल्ह्यातल्या धापेवाडा इथं सुद्धा आषाढी एकादशीचा उत्साह पाहायला मिळाला. विदर्भातील जे भाविक पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनाला जाऊ शकत नाहीत ते भाविक धापेवाडा इथं दर्शनासाठी येतात. विदर्भाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेगाव इथल्या संत गजानन महाराज मंदिरात आषाढी एकादशीच्या निमित्तानं राज्यातील भाविकांसह देशभरातून गर्दी झाली होती. आषाढी एकादशीचा उत्साह साईबाबांच्या शिर्डीतही पाहायला मिळतोय. शिर्डी माझे पंढरपूर म्हणत हजारो साई भक्त साईबाबांचं दर्शन घेत असतात. तर साई मूर्तीला देखील तुळशीची माळ घालण्यात आली. एकूणच संपूर्ण राज्यात आषाढी एकादशीचा उत्साह पाहायला मिळाला. आषाढी एकादशीच्या निमित्तानं संपूर्ण महाराष्ट्र विठुमय झालेला दिसला. आबालवृद्ध कलाकारांनी आपल्या कलेतून वेगवेगळ्या पद्धतीनं विठ्ठलाची आराधना केली. पंढरीचा विठुराया संपूर्ण महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वारकरी संप्रदायाचा तर विठ्ठल म्हणजे जीव की प्राण. अशा विठुरायाची प्रतिमा मालवण कट्टा इथल्या वराडकर हायस्कूलची विद्यार्थिनी श्रेया चांदरकरनं 50 रंगीत दोऱ्यांचा वापर करून आगळा वेगळा विठ्ठल साकारलाय. एकादशीच्या निमित्तानं सिंधुदुर्ग जिल्ह्यातले चित्रकार अक्षय मेश्री यांनी चक्क चिपळीवर विठ्ठल रुक्माईची आकर्षक अशी कलाकृती साकारली आहे. ही कलाकृती 4 इंच लांब आणि 1 इंच रुंद आहे. मालेगावमधील साई आर्टच्या 20 कलाकारांनी वेगवेगळ्या रंगाच्या 35 किलो रांगोळीचा वापर करत 12x18ची विठ्ठल माऊली आणि वारकऱ्यांची सुंदर आकर्षक डोळ्याचं पारणं फेडणारी अशी कलाकृती साकारली. तब्बल 48 तास परिश्रम घेत कलाकारांनी विठू माऊलीची हुबेहूब कलाकृती साकारली आहे. पंढरीचा विठुराया आपल्याला चराचरात पाहायला मिळतो. याच उक्तीप्रमाणे सिंधुदुर्ग कुडाळ इथल्या सरंबळ गावच्या केदार टेमकर या युवकानं विठ्ठलाला प्रिय असणाऱ्या तुळशीपत्रावर विठुरायाचं रूप साकारलंय. जालना जिल्ह्यातल्या तळणी मंठा इथं कारला आग लागून महिलेचा मृत्यू झाला होता. मात्र या प्रकरणी आता धक्कादायक बाब समोर आली आहे. या महिलेची पतीनं जाळून हत्या केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या प्रकरणी अमोल साळुंखे याला अटक करण्यात आली. शेगावमधून देवदर्शन करून परतत असताना मंठा तळणी रोडवर कारला आग लागून आपली पत्नी सविता सोळंखे हिचा मृत्यू झाल्याचं अमोल सोळंखे यांनी सांगितलं होतं. अमोल सोळंखे देत असलेल्या माहितीबाबत संशय आल्यानंतर पोलिसांनी त्याला खाक्या दाखवला आणि त्याचा बनाव उघड झाला. आपल्या पत्नीला जिवंत जाळून अपघाताचा बनाव त्यानं रचल्याचं समोर आलं. मूलबाळ होत नसल्याच्या कारणावरून अमोलनं सविताला अशा प्रकारे संपवल्याचं पोलिसांनी सांगितलं. जर महिलेला 12 ते 13 वर्षापासून लग्न झाल्यापासून मूलबाळ होत नसल्याने मागील काही दिवसापासून तिचे पती घटस्फोट देण्यासाठी हे करत होते. विवाहितेच्या भावानं दिलेल्या तक्रारीवरून पती अमोल सोळंखे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. आरोपी पती अमोल सोळंखेला पोलिसांनी अटक केली असून पती पत्नीच्या नात्याला काळीमा फासणाऱ्या या आरोपीला कठोरातली कठोर शिक्षा केली जावी अशी मागणी केली जाते. राज्यात सध्या काही भागात जोरदार पाऊस कोसळतोय. या पावसामुळे काही ठिकाणी रस्ते सुद्धा पाण्याखाली गेलेले आहेत, वाहून गेलेत.
शहापूरमधल्या खर्डी परिसरात रस्ता वाहून गेल्यानं विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतोय। या पार्श्वभूमीवर लवकरात लवकर रस्ता दुरुस्त करण्याची मागणी होतीये। शहापूरच्या खर्डी परिसरात मुसळधार पाऊस कोसळतोय। या परिसरात पावसामुळे खर्डीच्या काष्टी वैतागवाडी परिसरातील रस्ता पावसात वाहून गेलाय। त्यामुळे या गावांचा बाजारपेठेशी संपर्क तुटलाय। याचा फटका शाळकरी मुलांना बसला। शाळेत जाण्यासाठी रस्ता नसल्यानं इथल्या मुलांवर जेसीबीच्या मदतीनं रस्ता पार करण्याची वेळ आली आहे। जेसीबी चालक या विद्यार्थ्यांना जेसीबीतून रस्त्याच्या एका टोकाकडून दुसऱ्या टोकाला सोडतोय। प्रशासनानं हा रस्ता तातडीनं दुरुस्त करावा अशी मागणी काष्टी वैतागवाडीतल्या ग्रामस्थांनी केली आहे। तर या होत्या राज्यातल्या देशातल्या जगभरातल्या महत्त्वाच्या बातम्या, 100% बातम्या। आमचं हे ब्रेथलेस आणि ब्रेकलेस बुलेटिन तुम्हाला कसं वाटतंय जरूर कळवा। बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय। ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत। आषाढी एकादशीनिमित्त लाखो वारकरी पंढरपुरात दाखल झालेले आहेत। दरम्यान विठुनामाच्या गजरानं संपूर्ण पंढरी नगरी दुमदुमून निघालेली आहे। टाळ मृदुंगाच्या हमेशा कुछ सिद्धांत अपने कायम रखे, लेकिन जिस समय उद्धव जी ने बात कही उस समय मैंने उनको ओपन चैलेंज दिया कि मेरे बारे में, मेरे परिवार के बारे में आपके पास जो होगा जो आप लाइए। मैं ओपन चैलेंज देता हूँ, आज भी मैं ओपन चैलेंज देता हूँ, क्योंकि हम खुली किताब की तरह जीते हैं। वी डोंट हैव स्केलेटन्स इन आवर क्लोजेट, इसलिए हम डरते नहीं है। और देखिए, जहां तक पवार साहब का सवाल है, तो मैंने जो बात कही उसमें गलत कोई बात थी नहीं थी। मैंने क्या कहा? मैंने कहा कि आप कहते शिंदे जी ने बेईमानी की, तो 1978 में शरद पवार जी वसंतदादा पाटिल के मंत्रिमंडल के मंत्री थे। वन फाइन मॉर्निंग शरद पवार जी 40 लोगों को वसंतदादा के मंत्रिमंडल से लेकर बाहर निकले और बीजेपी के साथ ज्वाइन किया और मुख्यमंत्री बने। एकनाथ शिंदे जी उद्धव ठाकरे के मंत्रिमंडल में थे, 50 लोग लेकर बाहर निकले और हमारे साथ सरकार बनाई। जो शरद पवार जी ने 78 में किया था, वही अगर उद्धव ठाकरे जी ने 2022 में किया, तो अगर पवार साहब ने जो कि वो बेईमानी नहीं है, वो एक पॉलिटिकल विजडम है, तो शिंदे जी ने की हुई बात बेईमानी कैसे हो सकती है? दैट इज ऑल्सो पॉलिटिकल विजडम। उल्टा शिंदे जी तो हमारे साथ चुनकर आए थे। तो वही चीज पवार साहब को एकदम ऐसा लगा, उन्होंने कहा कि, तो उनकी बात तो सही है। 1978 में मैं प्राइमरी स्कूल में ही था, लेकिन मेरे प्राइमरी स्कूल में होने से इतिहास थोड़ी बदलता है। इतिहास तो वैसे ही रहता है। अब हम इतिहास पढ़े, अब शिवाजी महाराज के समय तो हम पैदा ही नहीं हुए थे, लेकिन इतिहास तो वही है। तो ऐसे ही जो आपने किया वो इतिहास तो बदलेगा नहीं। शिंदे जी पर भी मैं आती हूँ, एक छोटा सा ब्रेक ले लेते हैं। ब्रेक के फौरन बाद लौटते हैं और कुछ और सवाल, क्योंकि अब जिस मुद्दे पर देवेंद्र जी से मैं बात करूंगी वो शायद राजनीतिक ऐसे मुद्दे हैं